हे शब्द ऐकले की आपसुकच डोळ्यासमोर बहिणाबाई चौधरी साकारतात. त्यांच्या कवितांचा ठेवा असलेल्या संग्रहाचा आज मी रिव्ह्यू करणार आहे. त्यापूर्वी नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सगळ्यांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नवरात्री विशेष सलग 9 दिवस स्त्रियांनी लिहिलेल्या उत्तम 9 पुस्तकांचे मी रिव्ह्यू करत आहे. त्यातील आज भाग 6वा, पुस्तक 6वे, बहिणाबाई चौधरी लिखित बहिणाबाईंची गाणी. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी झाला. जन्मताच कवित्व लाभलेल्या बहिणाबाई घरकाम शेतकाम करताना सतत गुणगुणत असायच्या. कविता तर कधी ओव्या म्हणायच्या. बहिणाबाईंची ओळख करून देत असताना बरेच जण त्या निरक्षर होत्या असं म्हणतात. तेव्हा मला खूप वाईट वाटतं, कारण खऱ्या अर्थाने ज्यांना शब्दांचा, अक्षरांचा आणि भावनांचा अर्थ उमगला त्यांना निरक्षर कसं म्हणायचं. बहिणाबाईंच्या अनेक कविता लिहून ठेवल्या गेल्या नाहीत, त्यामुळे काळानुसार त्या नष्ट झाल्या. परंतु त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी काही कविता टिपून ठेवल्या आणि त्या जपल्या. त्याच कवितांचा संग्रह म्हणजे बहिणाबाईंची गाणी. रिया पब्लिकेशननी हे पुस्तक छापलेलं आहे. बहिणाबाईंचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असल्यामुळे काळ्या मातीशी त्यांची एक वेगळीच नाळ जोडलेली होती. त्यामुळे नियमितपणे काळ्या आईशी त्या संवाद साधायच्या. काळ्या मातीतून जसे अंकुर फुटतात तशाच बहिणाबाईंना कविता सुचायच्या. बहिणाबाईंच्या कवितेचं मूळ संसार, आजूबाजूची माणसं, वस्तू आणि जीवन हेच होतं. त्यामुळे त्या विषयांभोवती फिरणाऱ्या त्यांच्या कविता होत्या. बहिणाबाईंना सुचणाऱ्या कविता ह्या चालीसकट सुचायच्या. त्यामुळे घरकाम शेतकाम करत असताना बहिणाबाई सतत गुणगुणायच्या. म्हणूनच बहिणाबाईंची कविता यापेक्षा बहिणाबाईंची गाणी हे पुस्तकाचं शीर्षक अतिशय समर्पक असंच वाटतं. या पुस्तकात एकूण 3 विभाग करण्यात आलेले आहेत: कविता, स्फुट ओव्या आणि व्यक्तिचित्रे. या सर्व कविता ह्या बोलीभाषेतील आहेत, त्यामुळे वाचकांना त्याचे योग्य ते अर्थ कळावेत म्हणून पुस्तकाच्या शेवटी काही ठराविक शब्दांचे अर्थही देण्यात आलेले आहेत. कवितांची ही वेगवेगळी शीर्षकं बघितली तर एक गोष्ट लक्षात येते की बहिणाबाईंच्या कविता ह्या रोजच्या जगण्यातल्या होत्या. आजूबाजूला घडणाऱ्या, दिसणाऱ्या आणि जाणवणाऱ्या गोष्टींना टिपणारं त्यांचं मन टीप कागद होतं. बहुतांशी त्यांच्या कविता ह्या अनुभव आणि निरीक्षण यांच्या मिश्रणातून जन्माला आलेल्या आहेत. बहिणाबाईंची गाणी आणि कविता यांनी तर सर्वांची मनं जिंकलेलीच आहेत. या पुस्तकातील एक ओवी मला खूप आवडली, जी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पयसाचे लाल फुल हिरवे पान गेले झडी, इसरले लाल चोची मिठू गेले कुठे उडी. पयसाचे म्हणजे पळसाचे झाड, आणि जेव्हा पळसाचं झाड बहरून येतं तेव्हा त्याला लाल फुलं लगडतात. त्यावेळेस त्याची हिरवी पानं गळून जातात. आणि याची तुलना त्यांनी पोपटाशी केलेली आहे. ती कल्पना त्यांनी पोपटाशी जोडलेली आहे. पोपटाची चोच लाल असते आणि तो स्वतः हिरवा असतो. तर त्यांनी म्हटलंय, इसरले लाल चोंची मिठू गेले कुठे उडी. म्हणजे स्वतःची लाल चोच झाडावरच सोडून हिरवे मिठू कुठं उडून गेले. तर या एवढ्याशा ओवीवरून त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीची प्रचिती येते. कविमन आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्या सर्व कविता एकाहून सुंदर आहेत आणि मन लावून वाचण्यासारख्या आणि चिंतन करण्यासारख्या आहेत. हे पुस्तक नक्की वाचा आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक नक्की आवडेल याची खात्री आहे. या रिव्ह्यूचा शेवट बहिणाबाईंनी त्यांच्या सासूसाठी लिहिलेल्या व्यक्तिचित्रणाचं वाचन करून मी करणार आहे. खटल्याच्या घरामंदी देखा माझी सख्खी सासू, सदा पोटामंदी माया तसे डोळ्यामंदी आसू. हिच्या अंगामधी देव स्वभावानं